कोर्टातील पुरावे नाही तर नशीब आणि बुद्धीचा इक्का चालतो, पण जेव्हा न्यायाचा देव पैज चालवतो तेव्हा सर्वात मोठा गुन्हेगारही जाळ्यात अडकतो. तर मित्रांनो, आज आपण बॉलिवूड मधील एक अत्यंत सस्पेन्स थ्रिलर मूवी बघणार आहोत, जिचं नाव आहे इक्का. कथेची सुरुवात होते मुंबई शहरातून, जिथे रात्रीचे 10 वाजलेले असतात. एक नामांकित क्लब मध्ये शौर्यमान गौर आणि सोमा मित्तल एकत्र बसून दारू पीत एन्जॉय करत असतात. 1-2 तास एकत्र घालवल्यानंतर दोघेही बऱ्याच दारूच्या नशेत क्लब मधून बाहेर पडतात. शौर्य तिला आपल्या कार मध्ये घेऊन निघतो. तीच त्याची गर्लफ्रेंड असते. बोरीवालीच्या एका अंधाऱ्या गल्लीत कार थांबते आणि तिथला एक चहावाला चहा घेऊन कारकडे जातो, पण अचानक त्याची नजर कारवर पडते आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारचा दरवाजा उघडतो आणि रक्ताने माखलेल्या आणि आदमाऱ्या अवस्थेतील सोमाला रस्त्यावर फेकून ती कार वेगाने निघून जाते. दुसऱ्या दिवशी आपली भेट अवंतिकाशी होते, जी तिची मुलगी समायराच्या स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये तिला चेअरअप करायला आलेली असते. समायरा एक अत्यंत उत्तम स्विमर असते. त्याच वेळी शहरात नाव असलेला आणि एकही केस न हारलेला प्रसिद्ध डिफेन्स लॉयर अर्जुन मेहरा तिथे येतो, ज्याला जग इक्का म्हणून ओळखत असतं. अर्जुनची खासियत हे असे असते की जज निकाल देण्याच्या 5 मिनिटं आधीच तो असा काही पुरावा म्हणजेच आपला इक्का फेकून केस पूर्णपणे पलटून टाकतो. पण कॉम्पिटिशन दरम्यान अचानक समायराच्या नाकातून प्रचंड रक्त वाहू लागतं. अवंतिका घाबरून अर्जुनला फोन करते. अर्जुन तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टर समायराला डिस्चार्ज देतात, पण अर्जुन आणि अवंतिकाला संशय असल्यामुळे ते डॉक्टरांना भेटतात. डॉक्टर्स काही टेस्ट करायला सांगतात. अर्जुनला वाटतं की डॉक्टर फक्त घाबरवत आहेत, म्हणून तो तिथून निघून जातो. वाटेत त्याच्या असिस्टंटचा फोन येतो की अमृतपाल नावाचा माणूस अर्जंट बोलायला मागतोय, पण अर्जुन फॅमिली टाइम असल्यामुळे नकार देतो. घरी पोहोचताच न्यूजवर समजतं की सोमा मेलेला नाही, तो कोमात आहे. शौर्यमान गौरवर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे. शौर्याचे वडील हर्षवर्धन गौर हे मोठे राजकारणी असतात. महिनाभरात इलेक्शन असल्यामुळे ते अर्जुनला भेटायला बोलवतात. हर्षवर्धनच्या सर्व केसेस अर्जुनची फर्मच लढत असते. तिथे शौर्यमान गौरची एंट्री होते, ज्याच्यात प्रचंड अहंकार आणि ऍटिट्यूड भरलेला असतो. अर्जुनला त्याचा स्वभाव आवडत नसतो. तो केस लढण्यास साफ नकारात येतो. शौर्य हा पूर्वी अर्जुनच्याच फर्म मध्ये वकील होता, पण त्याच्या घाणेरड्या पद्धतीमुळे अर्जुनने त्याला तिथून काढून टाकले. तितक्यात बातमी येते की सरकारी वकील गोपाल कृष्णन यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय, ज्यामुळे केस ज्युनियर पब्लिक प्रॉसिक्युटर मधुरा बॅनर्जीकडे जातो. इकडे हॉस्पिटल मधून अत्यंत वाईट बातमी येते. डॉक्टर्स अर्जुन आणि अवंतिकाला सांगतात की समायराला ब्लड कॅन्सर होता. तिला वाचवण्यासाठी स्टेम सेल्स ट्रान्सप्लांटची अत्यंत गरज आहे, जे तिच्या बायोलॉजिकल पॅरेंटच्या बोन मॅरो मधूनच मिळू शकतं. पण रिपोर्ट्स नुसार अर्जुन हा समायराचा बायोलॉजिकल बाप नसतो. पण मित्रांनो, खरी कहाणी तर आत्ता समोर येणार होती. रात्रीच्या वेळी अवंतिका अर्जुन समोर मोठा खुलासा करते की समायराचा बायोलॉजिकल बाप दुसरा तिसरा कोणी नसून शौर्यमान गौर आहे. कॉलेजच्या दिवसात अवंतिका आणि शौर्य रिलेशनशिप मध्ये होते, पण शौर्याची वाईट वृत्ती ओळखून तिने अर्जुनशी लग्न केलं. अर्जुनला या गोष्टीचा काही फरक पडत नाही. त्याला फक्त आपल्या मुलीला जिवंत वाचवायचं आहे. अर्जुन जेलमध्ये शौर्याला भेटायला जातो. शौर्य संधीचा फायदा घेतो आणि एक अट ठेवतो. मी तुझ्या मुलीला बोन मॅरो देईन, पण बदल्यात तुला मला या केस मधून पूर्णपणे निर्दोष सोडवावं लागेल. अर्जुन आपल्या मुलीसाठी हा सौदा मान्य करतो. शौर्याचा बोन मॅरो सॅम्पल समायराची मॅच होतो. अर्जुनकडे आता शौर्याला सोडवण्यासाठी फक्त 2 महिने असतात. शौर्याला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असते. दुसरीकडे मधुरा बॅनर्जीला सोमाच्या नाकाखाली सापडलेला रक्ताचा आणि स्किनचा DNA रिपोर्ट मिळतो, जो थेट शौर्याच्या DNA शी मॅच करत असतो. मधुरा खुश होते की हा केस अत्यंत सोपा आहे. कोर्टात पहिली सुनावणी सुरू होते. अर्जुन अतिशय हुशारीने स्वतः शौर्यालाच साक्षीदार बनवून विटनेस बॉक्स मध्ये उभे करतो. शौर्य कोर्टात सांगतो की त्या रात्री क्लब मध्ये आमची भेट झाली. आम्ही दोघे कम्फर्टेबल होतो. त्यावेळी मी तिला किस करायचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला. माझ्यावर हल्ला करून पळून गेली. ही बातमी ऐकून शौर्याची पत्नी गौरी कोर्ट सोडून निघून जाते. शौर्य पुढे सांगतो की तो 1 वाजता घरी पोहोचला होता. या मास्टर स्ट्रोकमुळे मधुराकडे असलेल्या DNA पुराव्याची किंमत राहत नाही आणि कोर्ट पुढची तारीख देतो. समायराची तब्येत दिवसेंदिवस खालावत होते. मधुरा कोर्टात त्या चहावाल्याला आणते, जो शौर्याचा चेहरा ओळखतो. पण अर्जुन क्रॉस एक्झामिन करताना उघड होतं की पोलिसांनी चहावाल्याला फक्त शौर्याचा एकच फोटो दाखवला होता, ज्यामुळे ती साक्ष संशयास्पद ठरते. अवंतिका अर्जुनला सोमाचे काही प्रायव्हेट फोटो आणि चॅट्स देते, जेणेकरून केस मजबूत होईल. पण अर्जुन
स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करायला नकार देतो. पण नंतर अर्जुन कोर्टात सोमाचा बॉयफ्रेंड अभिमन्यू याला बोलवतो. अभिमन्यू आणि सोमाचे व्हॉट्सअप चॅट्स कोर्टात उघडे पडतात, ज्यात अभिमन्यू सोमाबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरत असतो. अभिमन्यू कोर्टात चिडून सोमाला शिव्या देतो, ज्यामुळे अर्जुन त्याला गप्प बसवतो. पण या दरम्यान कोर्टात सोमाच्या आईसमोर तिच्या मृत मुलीच्या चारित्र्याची बदनामी होते. घरी आल्यावर अर्जुन अवंतिकावर प्रचंड संतापतो. तितक्यात बातमी येते की कोमात असलेल्या सोमाचा मृत्यू झाला आहे आणि हा केस आता मर्डर केस बनला आहे. मधुरा कोर्टात फॉरेन्सिक ऑफिसरला आणते. शौर्याने आपली संपूर्ण गाडी केमिकलने धुवून काढली होती, पण शौर्याच्या गाडीच्या चावीवर आणि की होल मध्ये सोमाचे रक्त सापडले होते. केस आता शौर्याच्या विरोधात जाते. अर्जुन जेलमध्ये शौर्याला भेटायला जातो आणि विचारतो की खरं काय ते सांग. पण शौर्य अर्जुनच्या आजारी मुलीवर अत्यंत घाणेरड्या शब्दात भाष्य करतो आणि मग मित्रांनो अर्जुन मेहराचा संयम सुटतो. अर्जुन सपासप शौर्याच्या कानाखाली मारतो आणि शौर्य जमिनीवर कोसळतो आणि रागाने किंचाळतो, आता मी तुझ्या मुलीला बोन मॅरो देणार नाही, ती तडफडून मरेल. अर्जुन म्हणतो मी दुसरा मार्ग काढेन, पण ही केस जिंकेनच. अवंतिका शौर्याला भेटायला जेलमध्ये जाते. शौर्य तिला जुन्या प्रेमाची आठवण करून देतो, पण अवंतिका त्याला तोंडावर सांगते की तू फक्त स्वतःवर प्रेम करणारा स्वार्थी माणूस आहेस, म्हणून मी चांगल्या मनाच्या अर्जुनची निवड केली. कोर्टात अर्जुन फॉरेन्सिक ऑफिसरला विचारतो की चावीवरचे रक्त खूप कमी प्रमाणात होते का. ऑफिसर सांगतो की हो, चावीवरचे रक्त झटापटीत लागल्यासारखे होते, त्यावरून मर्डर सिद्ध होत नाही. केस पुन्हा 50-50 वर येतो. सोमाची आई खचून जाते. केस मागे घ्यायला सांगते, पण मधुरा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करते. मधुराला शुभांकर पिल्लई नावाचा नवीन साक्षीदार मिळतो. पिल्लई सांगतो की 1 मे रोजी रात्री 1:30 वाजता त्याने गॅलरीतून शौर्याला फोनवर संतापाने बोलताना आणि शेजारी काळी कार उभी असलेली पाहिली होती. पण अर्जुन सिद्ध करतो की त्या रात्री शौर्याकडे मोबाईलच नव्हता. अर्जुन शौर्याच्या घरी त्याची पत्नी गौरीला भेटायला जातो. गौरी सांगते की 1 वाजता घरी आल्यावर शौर्याने तिला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली होती आणि तो रोजच तिला मारहाण करतो. त्यानंतर मधुरा आणि तिचा नवरा रेस्टॉरंट मध्ये असतात. मधुराचा नवरा सांगतो की हर्षवर्धन गौरने त्याला 12 लाखाची नोकरी लावून दिली, त्यामुळे मधुराने केस मागे घ्यावा. मधुरा नकार देते. तिथे अर्जुन येतो आणि मधुराला कॉफीची ऑफर देतो. गप्पा मारताना अर्जुनचा मोबाईल टेबलवर राहतो. त्याच्या असिस्टंटचा मेसेज येतो की गौरी मॅम साक्ष बदलायला तयार आहेत. मधुरा तो मेसेज वाचते आणि दुसऱ्या दिवशी मधुरा खुश होऊन गौरीला विटनेस बॉक्स मध्ये उभी करते. गौरी सांगते की शौर्य 1 वाजता नाही तर 4 वाजता घरी आला होता, तो गुन्हेगार आहे. पण मित्रांनो इथेच अर्जुन मेहरा आपला खरा ट्रॅपर असतो. अर्जुन लगेच इन्स्पेक्टर मनीष शर्माला कोर्टात आणतो. त्या रात्रीचा पोलिसांचा कॉल रेकॉर्ड सादर करतो. 1 वाजता गौरीने पोलिसांना फोन केला होता. मागे शौर्याचा तिला मारहाण करण्याचा स्पष्ट आवाज येत होता, म्हणूनच गौरीने रागाच्या भरात 4 वाजता आल्याचे खोटे सांगितले होते. 1 वाजता शौर्य आपल्या घरीच बायकोला मारहाण करत होता हे सिद्ध होते. मधुराचा प्लॅन फसतो आणि पुरावा नसल्यामुळे जज शौर्यमान गौरला पूर्णपणे निर्दोष मुक्त करतो. कोर्टाबाहेर मधुरा अर्जुनला म्हणते, सर रेस्टॉरंट मध्ये तो मेसेज मला दाखवणे ही तुमचीच प्लॅनिंग होती ना. तुम्ही केस जिंकलात, पण माझ्या नजरेतून पूर्णपणे पडलात. शौर्य सुटताच हॉस्पिटलमध्ये जाऊन समायराला बोन मॅरो देतो. समायराचा जीव वाचतो. शौर्य केस जिंकल्याच्या आनंदाने एक मोठा पार्टीचे आयोजन देतो. तिथे अर्जुन पोहोचतो. शौर्य दारूचा ग्लास हातात घेऊन हसतो आणि म्हणतो, तू जिनियस आहेस, पण आता केस संपलीये, तू माझं काहीच बिघडू शकत नाहीस. अर्जुन शांतपणे सिगारेट पेटवतो आणि म्हणतो, शौर्य तुला वाटतं माझा खेळ संपला, अरे खरा का तर आता फेकायचा बाकी आहे. अर्जुन त्या रात्री घडलेला एक गोष्ट सांगतो. तू सोमाचा मर्डर केलास, तिची बॉडी फेकलीस, पण चहावाल्याने पाहिल्यामुळे तू गाडी पिल्लईच्या घराखाली थांबवलीस. तिथे एका रस्त्यावर राहणाऱ्या गरीब माणसाचा फोन घेऊन तू तुझ्या माणसाला फोन केलास, म्हणजे चतुरला फोन केलास. चतुरने तुझ्या घरी जाऊन 1 वाजता तुझ्या बायकोला मारहाण केली आणि चतुरनेच पोलिसांना फोन करायला लावलं, जेणेकरून तुझा 1 वाजताचा कॉल तयार होईल. आणि चतुरने तुझ्या बायकोला गौरी नावाने हाक मारली होती, जी गोष्ट मला जेलमध्ये जेवणाचा डब्बा देताना समजली. शौर्य घाबरतो पण म्हणतो, तुझ्याकडे पुरावा काय आहे? अर्जुन हसून उत्तर देतो, गरीब माणसाचा फोन तू घेतलास, त्याला तू मारण्याचा प्रयत्न केलास. रस्त्यावरील 23 लोकांपैकी तो 1 माणूस गायब होता, पण मी आधीच पोलिसांना सांगून चतुरला
पकडले आणि त्या गरीब साक्षीदाराचा जीव वाचवला, ज्याने आता पोलिसांसमोर तुझा चेहरा ओळखला आहे. शौर्य ओरडतो, तू मला जेलमध्ये पाठवू शकत नाहीस. अर्जुन शांतपणे म्हणतो, मी कुठे पाठवतोय, ती पाठवेल. मागून मधुरा बॅनर्जी पोलिसांच्या ताफ्यासह एंट्री घेते आणि अर्जुनने आधीच मुलीचा जीव वाचवण्यासाठी शौर्याचा बोन मॅरो घेतला होता. तो मिळताच त्याने मधुराला नवीन पुराव्यासह सर्व सत्य सांगितलं होतं. अर्जुन आपल्या मुलीचा जीव वाचवून आणि गुन्हेगाराला त्याच्या हक्काची सजा देऊन तिथून शांतपणे निघून जातो. तर मित्रांनो, या चित्रपटाची मूळ संकल्पना भारतीय पुरावा कायदा आणि मेडिकल सायन्स वर आधारित आहे. कायद्यात अलिबी म्हणजेच गुन्ह्याच्या वेळी आरोपी घटनेच्या ठिकाणी नसून दुसऱ्या ठिकाणी उपस्थित होता हे सिद्ध करणे. चित्रपटात शौर्याने याच कायद्यातील पळवाटेचा वापर करून स्वतःचा खोटा एलबी तयार केला होता. तसेच बोन मॅरो डोनेशन आणि पालकांचे स्टेम सेल्स मॅच होणे यामागील वैद्यकीय विज्ञानही या कथेला अत्यंत भावनिक जोड देते. चित्रपटाचा मूळ संदेश हाच आहे की कायदा आंधळा असू शकतो, पण न्यायाची नजर कधीच चुकत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि इक्का चित्रपटाची हे कडक स्पष्टीकरण तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.